आपण मुलाखत करायची सुरुवात सुमित्राताई करायची. नमस्कार रोहिणीताई आणि विष्णूजी, आपल्या दोघांनाही एक तर खूप अनपेक्षितरित्या माझ्या मनातली इच्छा रोहिणीताईमुळे पूर्ण होते, त्याबद्दल मी बारीकमध्ये त्यांचे आभार मानते. माझी खूप इच्छा होती की त्यांची मुलाखत व्हावी, पण आमच्या खरंच कार्यक्रमाचं स्वरूप तसं नसल्यामुळे आम्ही ते ठेवलं नव्हतं. पण ते शेवटी मनात असतं आणि जे चांगलं असतं ते झालं, त्याबद्दल पहिल्यांदाच मी शुभांगीताईंचे आभार मानते आणि मग रोहिणीताईंचे पण आभार मानते की कार्यक्रमात बदल करायची परवानगी शुभांगीताईंनी दिली आणि आपल्या सगळ्यांना आम्ही कमीच बोलणार आहे, रोहिणीताईंचंच ऐकायचं आहे आपल्याला, त्याच्याच करता हा सगळा आपण केलेला आहे. म्हणजे रोहिणीताईंना असं विचारायचे की आज तुम्ही यशाच्या अगदी उच्च शिखरावर आहात, पण मागे वळून जेव्हा तुम्ही बघता तेव्हा असं वाटतं का की लहानपणी कधीतरी तुमच्या मनात विचार आला होता की ह्या क्षेत्रात आपण इतकं मोठं नाव कमवू किंवा ह्या उंचीवर जाऊ? लहानपणी तसं फारसं कधी ह्या विषयी विचारच केला नव्हता, करिअर विषयी वगैरे तर अजिबातच नाही. हाऊस म्हणून सगळं केलं अगदी शाळेपासून. आणि शाळेत असताना सुद्धा जेव्हा हे सगळं करायचे, म्हणजे माझा नृत्य होतं चालू, तेव्हा मी काही नाटकात वगैरे काम नाही करायचे, पण डान्सच्या क्लासला जायची. सुरेंद्र वडगावकर माझे गुरु, तर त्यांच्याकडे मी कथकली आणि भरतनाट्यम शिकले. आणि अगदी म्हणजे मला कळत नसताना माझ्या आईनेच मला त्या क्लासला घातलं आणि नंतर त्याची आवड निर्माण झाली. आणि कधी आपलं कौटुंबिक जेव्हा काहीतरी गॅदरिंग वगैरे असतं तेव्हा रोहिणी डान्स करते, नाच करते, रोहिणी करून दाखव ग, तर लगेच रोहिणी उठायची आणि सुरू व्हायची डान्स करायला. आणि ते कौतुक मजेदार असतं, लहानपणी ते हवंच असतं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जसं आता चांदे सरांनी सांगितलं की त्या डान्समुळेच मला माझं पहिलं नाटक मंतरलेलं पाणी नावाचं बालनाट्य, जे कृष्णदेव मुळगुण माझे शाळेतले ड्रॉइंगचे टीचर, पण ते डान्स पण करायचे, त्यांनी उदयशंकर बरोबर वगैरे काम केलेलं आहे, आणखीन केलेलं होतं. आणि एक त्यांचे शिष्य ते, तर त्यांनी ते नाटक लिहिलेलं होतं आणि भरतनाट्य मंदिर मध्ये ते होणार होतं, म्हणजे भरतनाट्य मंदिर या संस्थेतर्फे ते होणार होतं. आणि तेव्हा मी डान्स करते हे सरांना माहीत होतं, कारण मी त्यांच्याचकडे माझं ड्रॉइंग शिकलेली, शाळेमध्येच होते आमच्या. तर त्यांनी मला विचारलं की काम करशील का, 3 डान्स करायचे तुला आणि एक छोटासा रोल आहे राजकन्याच्या सखीचा, तर तुम्ही राजकन्याच्या सखीचा आणि 3 अंकामध्ये 3 डान्सेस असं एक माझं होतं. आणि ते नाटक झालं. त्या नाटकामध्ये आमची सगळी टीम इतकी छान होती, इतकी बांधलेली होती की आम्ही त्यावेळेस म्हणजे 60च्या आधीच आम्ही 25 प्रयोग केले त्या बालनाट्याचे. आणि ते म्हणजे मला असं वाटलं होतं की सुट्टीमध्ये काम करायचं, आणखीन 2-3 प्रयोग होणार आणि बंद होणार ते, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे त्याची आवड एक निर्माण झाली. जो बच्चाचा जो रिस्पॉन्स यायचा माझ्या डान्सला, कारण एक डान्स त्याच्यामध्ये असा होता, स्वप्नवत असा होता, समोर असा गॉजचा पडदा असायचा आणि मागे ते छोटे छोटे दिवे वगैरे लावलेले असायचे आणि ढगांचे कटआउट्स होते आणि ते असे रॅम्प्स होते आणि त्याच्यावरून मी परीसारखी उडत म्हणजे उडत नव्हते पण तशी यायची. आणि त्याला एवढा रिस्पॉन्स यायचा की म्हणजे इतकं बरं वाटायचं आम्हाला की रिस्पॉन्स कधी कधी कमी आला तरी आज कमी आला नाही, रिस्पॉन्स कमी आहेत का लोक, कमी आहेत का मुलं, असं वाटायचं. तर तिथे ती आवड निर्माण झाली. आणि नंतर त्या सुमाराला असं झालं की जरा मोठं झाल्यानंतर नंतर मी कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये असताना त्यावेळेस म्हणजे 60s मध्ये, लेट 60s मध्ये मुली मिळायच्या नाहीत कामं करायला. आणि माझे वडील औद्योगिक ललित कला मंडळचे सेक्रेटरी होते आणि त्यांचंच थोडंसं ब्रेन चाइल्ड त्यांचंच होतं, पण त्यांना इतर सपोर्ट होता. आणि की फक्त औद्योगिक ज्या म्हणजे कारखान्यांच्या स्पर्धा होत्या त्या,
तर तिथं तर अजिबातच अगदीच म्हणजे ददातच होती मुलींची. तर अशा ह्याच्यामध्ये मग मला काम करायला मिळायचं. त्या ह्याच्यात आम्हाला बक्षिसं नाही मिळायची. म्हणजे बाहेरून आलेल्या, मी एम्प्लॉई नसल्यामुळे मला बक्षीस नाही मिळणार, पण मला अनुभव तर मिळणार. आणि अशा छोट्या अनुभवानं मग मी पहिलं जे मोठं काम केलं ते माझ्या वडिलांच्या बरोबर. सुंदर मी होणारमध्ये बेबी राजेचा रोल, आणि त्याला मला पहिलं माझं रौप्य पदक, रिजनलचं रौप्य पदक मिळालं होतं. सुंदर बेबी राजेची भूमिका तर आणखी अवखळ वेगळी छान आहे, खूप छान. मला आता असं विचारायचं आहे की तुम्ही बेसिकली तुम्हाला म्हणजे नाच करायला आवडत होतं. तुम्ही सांगितलं तसं की तुम्ही 8 वर्ष कथकली आणि हे सगळं शिकला. म्हणजे वास्तविक तुम्ही नृत्यांगना सुद्धा होऊ शकल्या असत्या. तर तुम्हाला आज खंत वाटते का की आपण नृत्याचं क्षेत्र सोडून अभिनयाच्या क्षेत्रात आलो? हे बरं वाटतं की वाईट वाटतं? काय वाटतं? नाही, वाईट अजिबातच वाईट नाही वाटत. बरंच वाटतं थोडंसं की मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये मी इतकी रमले असते की नाही. अच्छा. हे आता मला थोडंसं जाणवत आहे. पण त्याचा फायदा मात्र मला भरपूर झाला नृत्याच्या अंगाचा. अच्छा, तो कसा काय फायदा? म्हणजे एकतर स्टेजवर वावरणं, स्टेजवर ती एक लहानपणापासून नृत्य शिकल्यामुळे तो ती एक लय असते. ती लय अंगात भिनल्यासारखी झाली होती की कारण मला आठवते, म्हणजे आता मी छोटे अॅनेक्डोट्सच सांगते. नॅशनल क्लब ड्रामामध्ये पहिल्यांदा आम्हाला जे विषय होते त्याच्यामध्ये नृत्य हा पण एक विषय होता. तर त्या नृत्यात आमच्या टीचर होत्या रीटा गांगुली. त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्यांना, म्हणजे आम्ही किती 14 जण होतो पहिल्या फर्स्ट इयरला, सगळ्या जणांना चलो अभी एक एक करके वहां से यहाँ चल के आ, फक्त चालायला सांगितलं होतं. आणि ती चाल तुमची किती कॉन्फिडंट आहे, ती चाल तुमची किती चांगली आहे, ती प्रेक्षणीय आहे का, डौलदार आहे का, डौलदार जाऊ देत, पण त्या कॉन्फिडन्सनी तुम्ही चालताय का. आता रॅम्प वॉकिंग आपण म्हणतो, रॅम्प वॉकिंगला सुद्धा त्यांना ट्रेनिंग घ्यायलाच लागतं. नुसतं रॅम्प वॉकिंग होत नाही तुमचं. एखाद्या साध्या व्यक्तीला तुम्ही असं 100 लोक समोर बसली आहेत आणि इकडून इकडं जायला सांगितलं ते असे कॉन्शियस होऊन असे जातात. तर तो कॉन्फिडन्स ते तुमच्यामध्ये असला पाहिजे. त्या स्टेजचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. 100 लोक तुम्हाला पाहतायत आणि तरी सुद्धा तुम्ही एकटे आहात, हा तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे. मला वाटतं त्याच्यासाठी माझं नृत्याचं जे हे होतं ते तुमच्या कामास आलं. हां, ते कामी आलं. छान. आता एक प्रश्न विचारते, नंतर मग विष्णूजींकडे देते. NSD आमच्या नाटकवाल्यांना ते नाव जरी ऐकलं तरी अशी अभिमानाने छाती फुलून येते. कारण NSDमध्ये प्रवेश मिळवणं हे अत्यंत कठीण आहे. म्हणजे एखादा नागपूरचा सुद्धा आमचा जर नाट्य कलाकार गेला तर मी कौतुकानं म्हणतो की अरे NSD पास आउट होईल बरं. तर अशा NSDमधनं तुम्ही प्रशिक्षण घेतलं, अलकाजींसारखे गुरु तुम्हाला मिळाले, तर तिथला आम्हाला तुमच्या एखाद्या प्रोजेक्टविषयी किंवा तुम्ही कसं असं रगडून तुमच्याकडनं जे सगळं करून घेत होते त्याच्याविषयी ऐकायला नक्की आवडेल. तिथे म्हणजे सांगायचं झालं तर आमची दिनक्रम असा असायचा. सकाळी उठायचं, आम्ही हे हॉस्टेलमध्ये आम्ही सगळीजण राहायचो. सकाळी उठायचं, सकाळी 9 वाजता आमचे क्लासेस चालू व्हायचे आणि क्लासेसमध्ये सुद्धा 3 विभाग होते. एक तर ड्रामॅटिक लिटरेचर, ॲक्टिंग थिअरी आणि स्टेज क्राफ्ट असे 3 विभाग होते. आता ड्रामॅटिक लिटरेचरमध्ये एशियन ड्रामा, क्लासिकल इंडियन ड्रामा, मॉडर्न इंडियन ड्रामा, वेस्टर्न ड्रामा असे 4 विभाग होते. ॲक्टिंगमध्ये म्युझिक, डान्स, योगा, ॲक्टिंग थिअरी, इम्प्रोव्हायझेशन, इंटरप्रिटेशन हे सगळं ॲक्टिंगमध्ये होतं. आणि स्टेज क्राफ्टमध्ये सेट डिझायनिंग, थिएटर आर्किटेक्चर, लाइटिंग, कार्पेंट्री ह्या सगळ्या आणि मेकअप ह्या सगळ्या गोष्टी
स्टेज क्राफ्टमध्ये होत्या. म्हणजे असा तो विभागलेला होता. पण प्रत्येक विद्यार्थ्याने हे सगळं पहिल्या वर्षी सगळ्यांनी, म्हणजे मी पहिल्या वर्षी घोड्यावर चढून लाईट्स पण ऍडजस्ट केलेले आहेत. त्यामुळे आणि सगळ्याचं एक कमीत कमी तुम्हाला तोंड ओळख असली पाहिजे. तो लाईट कशासाठी आहे हे नटाला माहिती पाहिजे, तो लाईट कसा घ्यायचा हे नटाला माहिती असलं पाहिजे, आणि त्या लाईटनी काय होतं हे पण नटाला माहिती असलं पाहिजे. त्याच्याबरोबर कॉस्ट्युम डिझायनिंग सुद्धा, ते सुद्धा आम्ही पहिल्या वर्षी केलं होतं. पहिल्या वर्षी आम्हाला सगळ्यांना सगळं करायला लागायचं. दुसऱ्या वर्षीपासून मग आमचं स्पेशलायझेशन प्रमाणे माझं ॲक्टिंग स्पेशलायझेशन होतं. माझे स्टेजक्राफ्टचे सब्जेक्ट्स ओमिट झाले. फक्त एक मेकअपचा सब्जेक्ट आम्हाला राहिला टेक्निकली. बाकी लाइटिंग, सेट डिझायनिंग वगैरे हे सगळे ओमिट झाले. स्टेजक्राफ्ट ज्यांनी घेतलं होतं त्यांना ॲक्टिंगचे सब्जेक्ट्स ओमिट झाले. डायरेक्टर्सना मात्र 2 वर्ष सगळे सब्जेक्ट करायला लागायचे आणि फक्त तिसऱ्या वर्षी त्यांना ॲक्टिंगचे सब्जेक्ट्स ओमिट होते. असं एक म्हणजे इतका तो अभ्यासक्रम फिक्स्ड होता. पण त्याच्यामध्ये अर्थात हे सगळं आम्ही म्हणजे वेस्टर्न ड्रामा म्हटला तर लुक बॅक इन अँगर हे आम्ही अभ्यासलं, किंवा ऑथेल्लो अभ्यासलं, आणि बाकीचे सगळे आम्ही वाचले. किंवा मोहन राकेशचं आम्ही आधे अधुरे किंवा आषाढ का एक दिन आम्ही अभ्यासलं आणि बाकी सगळे वाचले. असं व्हायचं. एका टर्ममध्ये एक नाटक आम्ही अभ्यासायचो आणि मग बाकीची सगळी वाचायची. आणि हे सगळं चालू असताना आमचे क्लासरूम प्रोडक्शन्स व्हायचे. म्हणजे क्लासमध्ये आमचा काय 10-15 जणांचा जो क्लास असेल त्यांनी एक काहीतरी वर्ग म्हणून एखादं नाटुकलं करायचं किंवा इम्प्रोव्हायझेशन्स करायची. आम्हाला आमचे टीचर सब्जेक्ट द्यायचे आणि त्याच्यावर आम्ही इम्प्रोव्हायझेशन करायचो, ज्याला सुरुवात, मिडल आणि एंड असला पाहिजे. एक छोटंसं आजकाल आपण त्याला स्किट म्हणतो, पण ते स्किट कसंही म्हणजे विना शब्द पण असू शकतं. तुम्ही ऐन वेळेला ते 10 मिनिटात तुम्ही करायचं असतं. हे पण आम्ही केलं. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना आमचं स्कूल प्रोडक्शन व्हायचं. आता स्कूल प्रोडक्शनमध्ये एक तुगलक नाटक घेतलं किंवा सुलतान रझिया हे नाटक केलं तर त्या सुलतान रझियामध्ये सगळं स्कूल इन्व्हॉल्ड असायचं. म्हणजे ॲक्टर्स असायचे, त्यांना पार्ट्स मिळायचे, आपल्या आपल्या भूमिका मिळायच्या. ज्यांना भूमिका मिळायच्या नाहीत ते क्राऊड सीन्समध्ये असायचे. म्हणजे आम्ही पहिल्या वर्षी आम्ही क्राऊड सीनमध्ये होतो. आणि क्राऊड सीनमध्ये म्हणजे 4 लोक इथं बसले, 4 लोक इथं बसले, बाजाराचा सीन आहे, रस्त्याचा सीन आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि ते असायचं. गाजींची प्रोडक्शन्स म्हणजे तशी ग्रँड्युअर असलेली असायची. तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही असायचो. पण त्याच्यामध्ये सुद्धा एकदा मला आठवत आहे, आम्ही फर्स्ट इयरलाच असताना क्राऊड सीनमध्ये आम्ही होतो सगळेजण. आम्हाला काही रोल वगैरे मिळाला नव्हता ज्युनियर असल्यामुळे. एकदा आम्हाला सरांनी सांगितलं, तुमच्या कॅरेक्टर्स तुमच्या लिहा. सूर्यमुख नावाचं नाटक होतं, तुमच्या कॅरेक्टर्सबद्दल तुम्ही लिहून आणा. आम्ही म्हटलं आम्हाला कॅरेक्टर्स नाही, आम्ही काय लिहायचं. तुम्ही काय तिथं करताय ना, तिथं कोण आहात तुम्ही, तिथं काय करताय, उभी करा कॅरेक्टर. आणि आम्हाला ती उभी करायला लावली. आणि तेव्हा आमच्या डोक्यात आला, आपण नुसते 4 जण बसलेलो आहोत तर आपला एकमेकांशी संबंध काय असेल. की तिथे बाबा इथं खैरात वाटली जाते तेव्हा आम्ही जाणार, तर ते आम्ही सगळेच जण असे जाऊ शकत नाहीत. कोणी लंगडतात, कोणी वृद्ध असतात, कोणी जवान असतात. ते त्याच्याप्रमाणे मग तुम्ही कोण आहात, तुम्ही म्हातारे आहात, ते 4 जण बसलेत की कुटुंब आहे का 4 मित्र आहेत का, हे तुम्ही फाइंड आउट करा. म्हणजे त्याला सुद्धा बारीक बारीक विचारांनी तुमच्या कॅरेक्टरला तुम्ही शेप दिला पाहिजे. ते आम्हाला तिथे ताऊन सुलाखून तिथून तुम्हाला अगदी बाहेर पडलात. अलकाजींसारखा गुरु मिळाला हेच तुमचं भाग्य आहे. विष्णूजी, आपण विचारू शकता. मी विचारायचं म्हणजे काय, आयुष्यात एखादं सुंदर स्वप्न आपण पाहावं आणि ते सुंदर स्वप्न म्हणजे रोहिणी त्यांच्या बाजूला बसून त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, हेच आहे. खरं सांगतो, अतिशयोक्ती मुळीच नाही आहे.
14-15 वर्षाचा असेल तर तेव्हा विदर्भ साहित्य संघाने नाट्य प्रशिक्षण शिबिर केलं होतं आणि जयदेवजी आणि रोहिणीताई तेव्हा होते. जयदेवजी पूर्ण वेळ होते, रोहिणीताई शेवटच्या 2-3 दिवसात आलेल्या. आणि रोहिणीताई तुम्हाला सांगतो की तेव्हा तुम्ही सांगत होते की बाबा एखादा प्रियकर प्रेयसीला जेव्हा मनवतो किंवा काही सांगतो तर तो कसं करेल. मग आम्ही असे सगळे होतो 50 लोक. तर त्यांनी तुम्ही मला बोलवलं आणि माझा हात हातात घेऊन तुम्ही माझ्याशी बोलत होते बाकीचे लोक. तो हात मी 2-3 दिवस धुतला नव्हता. आणि असं एवढं हे गमतीशीर होतं. आणि नंतर मग त्यांच्याबरोबर बसून मी जेव्हा मेजवानी परिपूर्ण किचनमध्ये रोहिणीताई आणि मी जज म्हणून आलो, आम्ही किती 3 का 4 सीझन्स केले ते, तेव्हा समजलं की ह्या जेवढ्या छान ऍक्टिंग करतात तेवढं कुकिंग सुद्धा खूप छान करतात. बरंच त्यांना त्याच्यामध्ये ज्ञान आहे. कित्येक गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलो. चुपचाप राहून जायचो, पण बोलताय रोहिणीताई बोलू द्या बढिया. तिथल्याही काही खूप गमती जमती आहेत. पण रोहिणीताई मला हे विचारायला आवडेल की एवढं कुकिंग बद्दल, म्हणजे आजही आपण भेटलो त्याच्यामध्ये अर्धा वेळ कुकिंग बद्दल किंवा केक बद्दल वगैरे बोलत होतो, तर तेवढं प्रेम कधी तयार झालं म्हणजे? नाही, ऍक्च्युली लहानपणी मला आठवत नाहीये असं खूप असं काही आईच्या हाताखाली शिकली वगैरे असं आठवत नाहीये मला. पण आमच्या घरी खाण्याची खूप आवड होती. म्हणजे त्यावेळेस माझ्या आईनी 2 फ्लावरच्या रश्श्यांच्या रेसिपी लिहून घेतल्या होत्या आणि तो आमचा गमतीचा विषय झालेला होता की रस्सा नंबर 1 आणि रस्सा नंबर 2. तर आज कुठला करायचा, आज रस्सा नंबर 2 कर, असं आम्ही आईला सांगायचो. म्हणजे अशी पण खायची खूप आवड. माझ्या वडिलांना सुद्धा खूप खायची आवड होती. आणि तशी मला कुकिंगची खूप आवड त्यावेळेस मला आठवत नाहीये काही केल्याची. फक्त एक 11वी नंतर काय करायचं असं एक असतं, तर मुलीने काय करायचं, तर मी एक साठे म्हणून बाई होत्या, त्यांच्या एकदा कुकिंगच्या क्लासला गेले होते. त्यांनी ढोकळा, आणखीन वेफर्स वगैरे असं काहीतरी 1-4 पदार्थ शिकवले होते. मला तेवढीच ही होती आवड. कशी लागली मला माहिती नाही, पण माझा पहिला जो प्रयोग होता कुकिंगचा की नवीन काहीतरी करायचा, तर तो होता उपमा. एकदा माझ्या सासूबाई आणि सासरे दोघंजणही नव्हते घरी आणि मी आणि जयदेवजी दोघंच होतो. मला सांगितलं, आणि भूक लागली, जरा कर ना काहीतरी, सोप्पा असतो ना उपमा कर. मी हो नाही काही म्हटलं नाही, फक्त म्हटलं, कारण मला आठवत नव्हतं उपमा कसा करायचा ते. मग थोडंसं आठवून मी तो केला आणि तो जरा बरा झाला. त्याच्यानंतर आणखीन एक पदार्थ केला होता, तो पूर्णपणे फसला होता. मग तेव्हा मला असं लक्षात आलं, आपण उपमा केला तर किंवा शिरा करायचा झाला तर मी हा शिरा म्हणून केलाय, पण ही खीर झाली आहे तर ती गोड म्हणून खा, असं म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे पदार्थ करताना आपण किती प्रयत्न करतो आणि ते किती फसतात हे फक्त आपल्याला माहीत असतं. आणि तो जास्त फसू नये एवढंच. आणि जेव्हा हे कुकिंगचे प्रयोग झाल्यानंतर थोडीशी हिंमत आली आणि मग हळूहळू मला आठवतंय, जेव्हा फक्त स्टार प्लस होतं तेव्हा जेफ्स किचन का जेफ्स रेसिपीज असं काहीतरी एकच याचा प्रोग्राम 1:30 वाजता असायचा. तर तो जयदेवजी पाहायचे. आणखीन तो इतका छान, म्हणजे तो प्रोग्राम असला तरी सुद्धा तुम्हाला आता सगळे पदार्थ माहीत आहे, पण तो माणूस शेजारी रेसिपी ठेवायचा आणि ही माझ्या ग्रँडमदरची रेसिपी आणि मग नाही मी बहुतेक विसरलो, हे आहे याच्यामध्ये, असं करून इतकं व्यवस्थित तो करायचा. आणि तेव्हा इंग्लिश कुकिंगची जरा माहिती व्हायला लागली. आणि मग ते हळूहळू गांधीच्या थोडंसं यांनी बाहेर फिरलेलेच होते तेव्हा थोडं आम्हाला खायला मिळालं, तेव्हा बघायला मिळालं. कारण मला आठवते आम्ही ब्रुसेल्सला आम्स्टरडॅमला होतो तेव्हा आम्ही फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि आमची 3 तास लंच चालली होती, 3 तास. आणि त्याच्यामध्ये पदार्थ असे म्हणजे ते डेलिकेट
एवढी मोठी प्लेट आणि त्याच्यात एवढंच काहीतरी, आणि ते डेलिकसी म्हणून आम्ही म्हटलं, ह्याला डेलिकसी म्हणतात बरं, ह्याच्यामध्ये पोट भरणार आहे का आपलं, इथपासून तयारी. पण बाय द टाइम वी हॅड डेझर्ट, तुडुंब भरलो होतो आम्ही, कारण ती 5-6 असे वेगवेगळे पदार्थ, थोडे 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 असे. आणि मग तेव्हा मग इंटरेस्ट वाटायला लागला की काहीतरी, बरं दिल्लीला गेलेले असताना सुद्धा मग त्यांची ती वडी कढी ती आवडायला लागली. मग आम्ही ह्याला बाराखबा रोडला आम्ही ढाब्यावर जायला लागलो, ते आवडायला लागलं. सो हळूहळू हळूहळू ती माझी आवड डेव्हलप होत गेली. मला असं विचारायचं आहे की जयदेवजींसारखा जोडीदार ही तुमची NSDची खूप मोठी उपलब्धी. त्यांच्याबरोबर तुम्ही किती नाटकं केली? त्यांच्याबरोबर तशी कमीच नाटकं केली. एक पहिल्यांदा चांगुणा मला ऐकायचं आहे. चांगुणा केलं, कारण चांगुणा हे लग्नाच्या आधी केलेलं होतं आम्ही. आल्या आल्या म्हणजे आम्ही 75 साली 74 साली आलो, त्याच साली सुरुवातींनी जयदेवला नाटक करायला दिलं ते, की हे चांगुणा नावाचं नाटक आहे. तर यर्मा नावाच्या स्पॅनिश नाटकाचं भाषण, म्हणजे रूपांतर म्हणायला हरकत नाही. तर ते आम्ही केलं. त्याच्यानंतर आम्ही एकदम मेडिया केलं होतं. अच्छा. त्याच्यामध्ये त्यांनी बरीच नाटकं केली. भिंत नावाचं, भिंत, अभ्वासन, पोस्टर, ही सगळी नाटकं. तुम्हाला नाही घेतलं का त्यांनी? नाही, त्यावेळेस एक तर माझ्यासाठी रोल नव्हते, आणि उगाचच रोहिणी आहे म्हणून रोल द्यायचा असं त्याचं हे नव्हतं. आणि दुसरं म्हणजे तोपर्यंत मी प्रोफेशनल स्टेजवर कस्तुरी ग्रुप माझं आलं, डॉक्टर लागूंच्या बरोबर. आणि मग तेव्हा मला वेळ पण नसायचा, आणि मग तेव्हा एवढ्याशा रोलला कुठे रोहिणीला घ्यायचं असं होतं ते. तुम्ही मोठ्या पडद्याकडे कधी पाहिलात? पहिला सिनेमा माझा अरविंद देसाई की अजित दास्तान. अच्छा. सईद मिर्जाचा. अरविंद देसाई की अजित दास्तान, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है. अल्बर्ट पिंटो मध्ये मी अगदी एकच सीन केला होता, तो जास्त म्हणजे नव्हतंच. फक्त त्यांनी मला विचारलं, आणि एक ही सीन आहे, करेगी क्या, करूयात. आमचा मित्र काहीतरी खिचडी पकवते, त्याच्यात आपण एक छोटंसं मीठ टाकूयात असं म्हणून तो केला होता. आणि तिसरा माझा सिनेमा होता चक्र, आणि चौथा गांधी. मी आता गांधीकडेच येणार होते. तसं पाहिलं तर करिअरच्या पुष्कळ लवकर तुम्हाला गांधीचा ऑफर मिळाली. खूप वेगवेगळे अनुभव आले असतील, तुम्हाला खूप शिकावं लागलं असेल. एकतर म्हणजे 27 वर्ष ते 74 वर्ष हा कालावधी तुम्हाला तो दाखवायचा होता, मेकअपमधनं म्हणा, अभिनयाच्या याच्यातून. तर गांधीबद्दल सिनेमाचे आम्हाला 1-2 अनुभव ऐकायला आवडतील. एक तर भाषा म्हणजे इंग्रजीमध्ये होता, हिंदीत होता, आणि चॅलेंजिंग रोल होता तो, आणि त्याच्याकरता तुम्हाला त्याचं फळही मिळालंच आहे, अनेक पुरस्कार आहे. तर गांधी सिनेमाबद्दल आम्हाला आवडेल ऐकायला. बोलू तितकं थोडंच आहे ऍक्च्युली, 3 तास लागतील त्याच्यामध्ये. कोणा कॉफी सांगितली होती महाशी तिथे? त्याच्याबद्दल सांगायचं तर अगदीच म्हणजे असा आउट ऑफ द ब्लू असा तो अनुभव होता. कारण मी होते रथचक्र नावाच्या नाटकाच्या दौऱ्यावर, आणि रथचक्रमध्ये मी 80 वर्षाच्या थोरलीची भूमिका करायची. कोणी रथचक्र कादंबरी वाचली असेल तर थोरलीची आणि कृष्णाबाईची भूमिका करायची. दुसऱ्या अंकामध्ये मी कृष्णाबाई करायची, आणि पहिल्या आणि तिसऱ्या अंकामध्ये थोरली करायची, आणि थोरली होती ती विकेशा. आणि तर ते चालू असताना इकडे त्याच्या दौऱ्यावर होते, आणि इकडे मला म्हणजे बोलावलं की ज्या दिवशी दौऱ्याहून आले त्याच दिवशी संध्याकाळी सर रिचर्डना भेटायला जायचं होतं. ते दिल्लीहून मुंबईला येणार होते, आणि मुंबईहून इंग्लंडला जाणार होते. तर डॉली ठाकूरने बोलावलं होतं भेटायला. तशी भेटायला गेले त्यांना. त्यांच्याशी जस्ट गप्पा झाल्या, काही करून बिरून काही दाखवलं नाही त्यांना. आणि त्यांनी सांगितलं या मुलीला स्क्रीन, आणि म्हणजे अलकाजी म्हणते सर रिचर्डना भेटल्यापासून
इंग्लंडला जाईपर्यंत फक्त 8च दिवस मिळाले मला, की सडनली मी इंग्लंडला काय गेले, तिथं माझं सिलेक्शन काय सिलेक्शन झालं हे महिन्याभराने कळलं मला, आधी नाही सांगितलं त्याने ते. आणि विदिन मंथ और 2 आय वॉज शूटिंग फॉर गांधी. इतकं स्वप्न बदललं. किती वय होतं त्या? 27. तेच म्हटलं इतक्या लहान वयात आणि पुन्हा इतका कालखंड दाखवायचा कस्तुरबांचा. ऍक्च्युली त्याच्यामध्ये सुद्धा गांधीचे अनुभव म्हणजे चिकारात. पण पहिला म्हणजे अभ्यास जो करायला लागला तो मगाशी उल्लेख झाला सूतकताई. कारण त्याच्यामध्ये सीन्स आहेत, एक तर मोठ्या चरख्यावर दोन प्रकारचे चरखे, तो असा एक चक्रवाला चरखा आणि एक पेटी चरखा म्हणतो आम्ही त्याला, अशी 2 चाकं असतात त्याला. तर तो पेटी चरखा तो शिकायचा होता, तो आणि मी आणि बेन आम्ही 2 जण शिकणार होतो. आणि तिथेच मिस्टर मिसेस हांडा म्हणून, मिसेस हांडा मला शिकवायला यायचं, मिस्टर हांडा त्याच्याकडे जायचे. आणि आम्हाला त्यांनी शिकवायला सुरुवात केली. महिनाभर आधी प्रिपरेशनसाठी जायला लागलं होतं दिल्लीला. आणि त्याच वेळेस तो चरखा शिकायचा, कारण तो बोलता बोलता आम्हाला चरखा चालवायचा होता सीनमध्ये. आयदर बोलणं थांबलं असतं किंवा चरखा थांबला असतं, त्यामुळे इट हॅड टू बी सेकंड नेचर. आणि दुसरं म्हणजे इंग्लिश मी पुण्याची, आपले ट आणि ड आणि टीज अँड डीज अँड डब्ल्यूज अँड व्हीज हे करेक्ट करण्यासाठी म्हणून त्यांना ॲक्सेंट नको होता, पण त्यांना करेक्ट इंग्लिश पाहिजे होतं. कारण पुण्याला असताना म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये कधी कधी अशी विल हॅव सम टी वगैरे, टी म्हटलं तर बघ कशी बघ जरा असं आमचं चालायचं, कारण आम्ही टी म्हणणारे लोक. तर ते तसं नसतं, ते टी असतं आणि ते असं बनणं नसतं टी म्हणणं, हे करेक्ट इंग्लिश आहे असं म्हणून ते त्याच्यावर. आणि डब्ल्यू आणि व्ही आपल्याकडे व हा एकच उच्चार आहे, पण इंग्लिशमध्ये व्ही आणि डब्ल्यू याचा प्रोनाऊन्सिएशन वच होतं. मग तो व कधी म्हणायचा, वाज म्हणायचं आणि वाईफ म्हणायचं. अच्छा, म्हणजे हा सगळा अभ्यास करायला लागला. अभ्यास मला एलोक्युशनचा तिथे मला लेसन्स घ्यायला लागले, कारण डब्ल्यू आपण मग त्याच्यावरून आमच्या सेटवर सुद्धा आमचे असिस्टंट डिरेक्टर जरा गंमत करायचे. आय एम युअर वाईफ म्हणायचे मला. म्हटलं नाही, आय एम युअर वाईफ. आता हे आणखीन बोथ म्हणताना बोथ नाही म्हणायचं, थ कम्प्लीट नसतो तो बोथ, थचा उच्चार अर्धा असतो. हे सगळे एलोक्युशनचे लेसन्स ते तिथं घ्यायला लागले. आणि मग स्वतःचा अभ्यास करायला लागला, कारण आम्हाला स्क्रिप्ट दिलेलं होतं ते 3 तासातलं. म्हणजे गांधी फिल्म चालू झाल्यानंतर पहिलंच एक येतं की यात इतकं मोठं आयुष्य 3 तासामध्ये बंदिस्त करायचं म्हणजे एक धाडसच आहे, आणखी ते आम्ही करतोय वगैरे वगैरे. तर तसे त्यांनी काही सीन्स जे होते ना, त्या काही घटना ज्या 4-4 वर्ष वेगवेगळ्या साली घडलेल्या त्या एका सीनमध्ये असं कंडेन्स केलेलं होतं. त्यामुळे मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी कुठल्या सीनला किती वर्षाची असेल, म्हणजे कस्तुरबा कुठल्या सीनला किती वर्षाच्या असतील हे आधीपासून मला डिसाईड करायला लागलं. टाइम टेबलच आखावा लागला. टाइम टेबल आखायला लागला की अमुक ह्याच्यामध्ये, कारण मेजर जो चेंज फिल्ममध्ये दिसतो कस्तुरबाचा तो बर्निंग इंग्लिश क्लॉथ, विदेशी कापडांच्या होळीचा जो सीन आहे तिथं तो बदल आहे, तो मेजर बदल दिसतो. मग त्याच्यामध्ये मेजर बदलच्या वेळेस मग ते गुडघ्यावर असं थोडंसं भार देऊन उठणं किंवा जमिनीवर भार देऊन उठणं, हे जे आहे ते मला तिथं इन्कॉर्पोरेट करायला लागलं. त्याच्या आधी 27 ते मे बी 40चा असा प्रवास आहे, मग 40 ते 70 नंतर. त्यामुळे मेकअपमध्ये सुद्धा तसा बदल करायला लागणार होता, केसांमध्ये तसा बदल करायला लागणार होता. त्यामुळे ते वर्किंग मला पहिल्यांदा करायला लागलं जेव्हा आम्हाला स्क्रिप्ट आधी मिळालं कम्प्लीट. मग ते प्रत्येक माझ्या सीनवर किती वर्षाची ही कस्तुरबा असेल, मग ह्याच्यामध्ये काय झालं होतं, मग ह्याच्यामध्ये काय झालं होतं, इथे कस्तुरबा अमुक याच्या. आणि मग मला थोडंसं मागे जायला लागलं. 74 साली कस्तुरबा गेल्या
तिथून मग मागे यायला सुरुवात केली होती. म्हणजे कसरतच होती ही सगळी. हा सगळा म्हणजे तेवढ्याचसाठी आम्हाला लवकर बोलावलं होतं आणि तेवढ्याचसाठी लवकर आम्हाला स्क्रिप्ट दिलेलं होतं. आणि तसं आमच्या मेकअप मॅनशी डिस्कस केलं, मग तसं आमच्या हेअर डिपार्टमेंटशी डिस्कस केलं. मग त्यांनी अगदी सुरुवातीला मग केसांच्या मध्ये मध्ये अशा थोड्याशा बट्टा, त्या केस थोडेसे करून, मग नंतर एक विग होता जो मी छोटासा म्हणजे काळ्या पांढऱ्या केसांचा विग, आणि मग अगदी शेवटी कसरबा भरतात तेव्हा जरा पांढऱ्या केसांचा, असे ते करून घेतले. विग्स पण तयार करून घेतले. हो, ते विग्स तयार करून घेतले होते. म्हणजे ते सगळं कोऑर्डिनेशन आमचं मेकअप डिपार्टमेंटची, नंतर भानुवाथय्या तर होत्याच, त्यांनी आधीच माझी ब्लाऊजची ट्रायल आणखी अमुक सगळं केलं होतं. तर त्यामुळे ते सगळं कोऑर्डिनेशन करून मग ते हे करायला पाहिजे होतं. त्यामुळे माझा अभ्यास सुद्धा तितकाच महत्वाचा होता. मग त्याच्यामध्ये तिच्या भानुजींशी सुद्धा आम्ही तेच डिस्कस करायचो की भानुजी, यहाँ मेरे ख्याल में इसका 40 साल है, तो उस हिसाब से आय हॅव डन दॅट, असं एकदा त्यांनी मला म्हणाले होते. त्यामुळे त्याच्यानंतर मग मी काही बोलले नाही त्याची. मी इतका अभ्यास केल्यानंतर परीक्षाच होती. हो, परीक्षेत उत्तम रीतीने पास झाला, बाफ्टा पुरस्कार मिळाला आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार. तुम्हाला कल्पना होती का हो की कधी या पुरस्काराला, आपल्या भूमिकेला पुरस्कार मिळेल असं कुठेतरी आलं होतं मला? आणि जेव्हा ती पुरस्कार मिळेल असं नव्हतं वाटलं, पण सुरुवातीला जेव्हा ही भूमिका मिळाली मला, जेव्हा रिचर्डने मला यू आर ऑन असं सांगितलं, तेव्हा पहिलं मी जाऊन वाचलं ते सत्याचे प्रयोग, कारण तोपर्यंत आम्ही सत्याचे प्रयोग वाचलंच. आणि मी 51ची, त्यामुळे पोस्ट इंडिपेंडन्स जनरेशन. आम्हाला इंडिपेंडन्स काय ते माहितीच नाही. आम्हाला गांधी माहिती फक्त हिस्ट्री बुक्स मध्ये. त्यामुळे हा जो माहीत करून घेण्याचा प्रवास होता तो जास्त होता. ते आणि सत्याचे प्रयोग हे मराठीमध्ये आणून मी शेवटी ते वाचलं आणि तेव्हा लक्षात आलं की काय कसा तो प्रवास होता. म्हणजे आम्हाला फक्त गोष्टी माहिती होत्या की गांधीजींनी एकदा मांसाहार पण केला होता, गांधीजींनी एकदा आपल्या वडिलांच्या खिशातले पैसे पण चोरले होते, हे एवढंच माहिती होतं. पण बाकी सगळं आम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे ऍक्च्युली त्यांची जी मेन डेव्हलपमेंट झाली ती साऊथ आफ्रिकामध्ये झाली, ते आम्हाला काहीच माहिती नाही. आम्हाला गांधी फक्त आमच्या देशातले गांधी माहिती होते, फक्त आम्हाला धोती नसणारे गांधी माहिती होते. तुम्ही नेहमीच हटके असे चित्रपट केले, अर्थ आहे, पार्टी आहे, सारांश आहे, पण त्याचबरोबर एक अतिशय हटका चित्रपट तुम्ही विष्णूजींबरोबर केला. तर आता विष्णूजीच त्याच्याविषयी आपल्याला बोलतं करीन आणि प्रेक्षक. खरंच हटका सिनेमा म्हणजे सगळंच हटकं होतं, मी काहीच बोलत नाही, विष्णूजी बोलतील. वन्स मोर नावाचा एक चित्रपट 4 वर्षापूर्वी आलेला, फक्त आपल्या दुर्दैवाने त्याच वेळी खूप वृष्टीमुळे तो चित्रपट आला कधी आणि गेला कधी असं झालेलं. पण तरी किती लोकांनी ज्यांनी पाहिला त्यामध्ये तुम्ही पाहिला, क्या बात आहे. तर मला वाटतं की जगातलं माहित नाही पण भारतात तरी हा पहिला प्रयोग होता की रोहिणी त्यांनी एका पुरुष नटाची भूमिका केली. म्हणजे त्या एका चित्रपटात राणी पण होत्या आणि आजोबा पण झालेल्या होत्या. असा तो एक वेगळा म्हणजे याच्यातला चित्रपट होता, वेगळ्या धाटणीचा, की त्याच्यामध्ये तुमचं पूर्व आयुष्य म्हणजे पुनर्जन्म. तर त्या पुनर्जन्मात पहिले त्या राणी होत्या आणि नंतर पुनर्जन्मात आजोबा होत्या, प्रेझेंट मध्ये आजोबा होते आणि 3000 वर्षापूर्वी राणी होत्या. आता रोहिणीताई सांगतील त्या कशा सांगतील. नाही, तो चित्रपट असा होता की पूर्वायुष्य तुम्हाला आठवत नाही पण पूर्वायुष्यातलं तुम्हाला आता या आयुष्यामध्ये काहीतरी रिपरकेशन्स आलेली असतात, असा साधारण तो चित्रपट आहे. आणि एका कपल पासून सुरुवात होते त्या चित्रपटाची आणि त्याच्यातली जी बाई असते ती खोटं बोलण्याला भयंकर, खोटं बोललेलं तिला आवडत नाही आणि ती चिडते. आणि हा नवरा तो म्हणजे उत्खननामध्ये वगैरे असा तो काय म्हणतात त्याला, पुरातत्व विभागात काम करणारा असतो, आर्किओलॉजिकल. तर
तिथे त्याला काहीतरी एक महत्वाचा दुवा सापडतो, एक कटार सापडते आणि तो त्याच वेळेस मला वाटतं ॲनिव्हर्सरी असते, आणखीन ही चिडते आणि हा सांगतो नाही नाही ही कटार तुझ्याचसाठी आणलेली आहे वगैरे. आणि तिला जेव्हा कळतं की हा खोटं बोलतोय, हा खरं म्हणजे विसरला होता, आणि ती चिडते आणि ती कटार त्याच्या दिशेने फेकते. आणखीन मग आपण म्हणतो ना एक स्प्लिट सेकंडमध्ये एकदम मागचं आयुष्य सुरू होतं. मागच्या आयुष्यामध्ये ती दोघं जण वेगवेगळ्या राज्यांचे राजपुत्र आणि राजकन्या असतात आणि हा राजपुत्र असतो जो धोक्याने त्यांचं राज्य बळकावतो आणि तिची मी आई असते आणि या आयुष्यामध्ये मी त्या मुलीचा आजोबा आहे. पण मला एक सांगा की मी सुद्धा म्हणजे मी नाटकवाली आहे इतकं हे, पण एका स्त्री अभिनेत्रींनी पुरुषांची भूमिका करणं हे मी खरंच नव्हतं, म्हणजे मला माहिती नव्हतं, माझं अज्ञान असेल. मला असं वाटतं की तुम्ही एकमेव आहात की या काळात तुम्ही तयार झाल्या ती भूमिका करायला. आणि मी फोटो पाहिले गुगलवर, ओळखूच येत नाही. आणि खूप गमतीशीर अशी त्यांची भूमिका होती, म्हणजे गमतीशीर ते आजोबा होते. आणि माझं भाग्य की त्या 3000 वर्षापूर्वी यांचा अपोजिट जो राजा असतो तो मी असतो आणि नंतर मग मी या जन्मात मी शेफच आहे, पण मुलाचे वडील आहे. हा मुलाचे वडील. असं ते किती 2-2.5 तास लागायचे रोहिणी मेकअप? 4 तास. कारण ते टक्कल आजोबा होते. कारण तो अर्थात आता इथे स्क्रीन वगैरे नाहीये, पण आधी म्हणजे माझा संबंध चेहरा बदलायचे एकतर, आणि पहिल्यांदी संबंध टक्कल लावायचे कम्प्लीट, आणि ते लॅटेक्सचं आणखी रबरचं हे होतं. माझं नाक थोडंसं मोठं करायचे, डोळ्याखाली थोडेसे बॅग्स सारखं हे करायचे, आणि नंतर लॅटेक्सने संबंध सुरकुत्या असायच्या आणि ते संबंध ब्लेंड केलेलं असायचं. त्यामुळे लागायचं मेकअप करायला 4 तास. 6 वाजता मी बसायची, 6 वाजता बसायची ते 10 शॉट असायचा. आणि जरा डायरेक्टरची सुद्धा तेव्हा थोडीशी परीक्षाच होती, कारण तो मेकअप असा होता की त्यांनी घाम आलेला उडून जायला वाव नव्हता. अच्छा, असं तो. आणि मग तो घाम मला स्किनवर यायचा, तो घाम कुठेतरी जमा व्हायचा आणि तिथं असा कुटकुळी यायची. आणि किंवा म्हणजे आपल्याला घाम युजली इकडून असायचं, मला घाम इथून यायचा कधी कधी. म्हणजे घामाचे दाग इथून कुठून आला घाम, पण ते त्या मेकअपच्या ह्याच्यामधनं ते घामाचं पाणी ते असं खाली यायचं. तर ते यायच्या आत तो सीन झाला पाहिजे, माझे क्लोजअप्स तरी झाले पाहिजे. अच्छा अच्छा. म्हणजे क्लोजअप्स आधी, म्हणजे आधी तो सीन गेल्यानंतर आम्ही तो सीन संबंध ब्लॉक करायचो की यांनी हे करायचे, यांनी हे करायचे. मग त्या ब्लॉकिंग प्रमाणे तो अँगल्स ठरवायचा, मग ते ह्याच्याबरोबर डिस्कस करायचा. मग ते अँगल्स झाल्यानंतर मग एखाद दुसरा शॉट समजा कंबाईंड असेल तर तो घ्यायचा आणि मग पहिले माझे क्लोजअप्स फिनिश करायचे, कारण दुरून ते एवढं दिसणार नाही, मेकअप फाटतोय तो क्लोजअप मध्ये दिसणार, म्हणून पहिल्यांदा क्लोजअप करायचे आणि नंतर मग इतर सीन करायचं. सगळी म्हणजे सुद्धा होती. मराठी नाटकं तुमची अतिशय गाजली. मी असंच तुमचं सगळं वाचलं, त्याच्यावरनं मला असं कळलं की मराठी नाटकामध्ये काम करताना तुम्ही भूमिकेचा अभ्यास करता, खूप मेहनत घेता, तर तुम्ही स्वतः त्याचं काही हे करता की दिग्दर्शकांनी सांगितल्यानुसार भूमिका करता? तुम्ही स्वतःची नाही, गमत काय होते की तुम्ही दिग्दर्शकांनी सांगितलेलंच करायला लागलात तर मग ती पूर्णता माझ्यामध्ये येत नाही. त्याच्यामध्ये तुमचा एक विचार असायला लागतो. दिग्दर्शन म्हणजे आमच्याकडे NSD-ला एक हे असायचं की आम्हाला 3 ऍक्शन्स द्यायचे. समजा मी पोडियमशी उभी आहे, मी खाली उभी आहे आणि मी दारामध्ये कोणाशी तरी बोलते. या 3 ऍक्शन्स या जोडणार कशाने? मग पोडियमवर उभी आहे तर मग हे जोडायचं कसं? तर मग इथं उभी आहे, मी काहीतरी बोलते, मग मी समजा म्हणजे मी आता इथे या 3 ऍक्शन्स सांगितल्या, मग मी इमॅजिन करणार
की मी इथं उभी आहे, मी समोरच्या या वक्त्याशी काहीतरी मी आर्ग्यू करते, तो म्हणतोय मला की हां तुम्हाला मी एवढा असेल तर या बोला, इकडे बोला, आणि मग मी बोलते, मग काहीतरी विचित्रासारखं समजा बोलते, सगळ्यांचा विरोध असतो आणि मग म्हणून मला घालवतात, आणखीन दरवाजातून बाहेर जायला सांगतात आणि मी तिथं कोणाशी तरी आर्ग्यू करते. अच्छा, म्हणजे हे सगळं इमॅजिन करावं. हे इमॅजिन करायला लागतं. वा. म्हणजे त्या 3 ऍक्शन्स त्या इन्कॉर्पोरेट करायच्या तुमच्या म्हणजे एक स्टोरीज बनवली ना मी. हो. असं तर तसं समजा डायरेक्टरनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही उठून तिकडे जा, मी का जातोय तिकडे, बरोबर आहे. त्याला किती कारण जाण्याला कारण आहे का? म्हणजे तसं ह्या ऍक्शन्सना सुद्धा कारण असलं पाहिजे आणि बोलण्याला सुद्धा कारण असलं पाहिजे, किंवा ही व्यक्ती अशी का वागतीये. त्यामुळे ऍक्टरनी स्वतःला का असं विचारायचं असतं त्या कॅरेक्टरसाठी, हे मी का करतोय. तर त्यामुळे ते डायरेक्टरनी जरी सांगितलं तरी त्याच्यामध्ये तुमचा विचार हा असलाच पाहिजे. तुमच्या दृष्टीने तुमचं सगळ्यात यशस्वी नाटक कोणतं तुमच्या दृष्टीने? कठीण आहे. नाही, सगळीच नाटकं चांगली आहे, पण असं होतं एखादं नाटक फसतं, एखादं खूप यश मिळवतं, तर असंही होतं की तुम्हाला वाटत असतं की नाही हे नाटक छान होईल पण प्रेक्षक त्याला तितका नाही देत. पण तुमच्या दृष्टीने तुम्हाला आवडलेलं म्हणा किंवा यशस्वी म्हणा असं कुठलं नाटक आहे? खरंच एक नाही सांगता येणार, कारण प्रत्येक वेळेला त्या नाटकाकडून ज्या अपेक्षा असतात त्या वेगवेगळ्या असतात. अच्छा. कारण हे नाटक समजा माझं अगदी लपंडाव नावाचं माझं एक कॉमेडी नाटक होतं, ते जरी घेतलं तरी त्याच्या अपेक्षा वेगळ्या असतात, पण ते मी कम्पेअर नाही करू शकत 4 चौघीशी. अच्छा. आता 4 चौघी आलाच आहेत म्हणून तुमचं खूप गाजत आहे हे नाटक सध्या, आणि एकदा येऊन गेलेलं नाटक आहे. नागपुरातले अनेकांनी आधीच्या टीमचं पाहिलं असेल. तुमचं खूप सुरेख डायलॉग आहे 4 चौघीमध्ये. आई जी सांगते मुलीला, आम्हाला ते ऐकायला आवडेल ना तुम्हाला? पण त्याच्यानंतर पंकज सर सांगून गेले की हो, आणि आले पंकज सर पुन्हा आले. पण मी पुढचे विचारणार आहे वेगळ्या भाषेतलं, तुमचं मी ऐकणार आहे. आपण 4 चौघी नाटक इतकं गाजतंय, एक का नागपूरला येत नाही हे आम्हाला कळत नाही. लवकर आणा आमच्या नागपूरवाल्यांना बघायला. 3च महिने झाले तो. हो, आताही आम्ही गेलो मुंबईला तेव्हा आम्हाला बघताच नाही आलं ते. आम्ही पार्ल्याला नाटक खाण्याला असं होतं ते, पण त्याचे सतत प्रयोग सुरू आहे. 4 चौघी मधला आता मी एका ठिकाणी पाहिला तुमचा व्हिडिओ, तडाखे बंद डायलॉग आहे. मला तो आपण सगळे जण कुठला पाहिला मला माहिती नाही, जवळजवळ प्रत्येकालाच झापत असते मी त्याच्यामध्ये. माझ्या जावयाला तर झापते जाते. पण त्याच्यामध्ये शेवटचा डायलॉग मला वाटतं तो जास्त मला खूप मुलीला सांगता होते. मुक्ता बर्वेशी बोलताना मी चुकत असेल मी, पण नाही तो खूप मोठा आहे. ठीक आहे, फार मोठा आहे. तुम्हाला जो आवडेल तो. मला शेवटचा जी विनी आहे, धाकटी मुलगी आहे, तर तिला मी ती म्हणते की माझा निर्णय चुकीचा आहे का आई, आणि हा म्हणजे नाटकातला शेवटचा डायलॉग आहे हा. मी तिला समोर आणते, आरशासमोर उभी करते आणि तिला सांगते असं स्वतःसमोर ठाम उभं राहायचं आणि स्वतःलाच प्रश्न विचारायचे. ही स्वतःनं केलेली स्वतःची उलट तपासणी जितकी परखड नविनी तितक्या कठोरपणे तुला कोणीही जाब विचारणार नाही. पण एकदा निर्णय घेतला की मग डगमगायचं नाही. हा शेवटचा, आणि मला वाटतं त्या आईने जे अनुभवलेलं आहे त्या अनुभवातून आलेला तो हा डायलॉग आहे की तिने स्वतःला आवडणाऱ्या पुरुषाशी लग्न न करता तिला 3 मुली आहेत. समाजाकडून तिला काय हे मिळालं, टोमणे मिळालेले आहेत, काय अवहेलना झालेली आहे, आणि त्याच्यामधून सुद्धा ती तरुण जाऊन आज ती मुख्याध्यापिका म्हणून रिटायर होणार आहे. आणि अशा वेळेला एका मुलीचा डिवोर्स होतोय, एका मुलीचा नवरा काहीही करत नाहीये, आणि तरी सुद्धा ती मुलगी त्याच्याबरोबर नांदायचा प्रयत्न करते. ती जबाबदारी, स्वतःची जबाबदारी म्हणून, कारण तिने प्रेमविवाह केलेला असतो, त्यामुळे तो कोणावर दोष टाकू शकत नाहीये ती, आणि तो ती जबाबदारी. आणि तिसरी मुलगी जी आहे तिला 2 मुलं आवडत आहेत, आणि 2 वेगवेगळी मुलं आवडत आहेत, म्हणजे वेगवेगळ्या स्वभावाची, आणि तिला
त्या दोघांच्या बरोबर एकत्र राहायचंय. तेव्हा ती विचारते असं 2 पुरुष आणि 1 स्त्री कधी एकत्र राहिलेत का? तर ती मोठी मुलगी म्हणते हो, महाभारतात. तर म्हणजे तशी ती मुलगी आहे. तेव्हा ती मग शेवटी जेव्हा एक मुलगा त्याच्यातला तयार असतो हे धाडस करायला, दुसरा मुलगा जेव्हा तयार होत नाही, तो ऑर्थोडॉक्स निघतो, तर तेव्हा ती म्हणते की मी तुमच्यापैकी कोणाशीही लग्न करू शकणार नाही, कारण एकाशी लग्न करून दुसऱ्यासाठी मनात कप्पा ठेवण्याचा अप्रामाणिकपणा मला नाही करायचंय. असं म्हणून एकटी राहील, असं म्हणून ती तो डिसिजन सांगते त्याचा. आणि मग मी म्हणते डायलॉग शेवटचा. मला एक सांगा की हे नाटक ऑलरेडी एका टीमनी केलं होतं, वंदना गुप्ते वगैरे सगळ्या होत्या, आम्ही पाहिलं आहे ते नाटक. हे म्हणजे पुनरुज्जीवित असं नाही म्हणता येणार, पण लेखक तेच, दिग्दर्शक तेच, पण तुम्ही जेव्हा केलं, दीपा लागूंची भूमिका तुम्ही करता, तुमच्यावर दडपण होतं की एक आव्हान म्हणून तुम्ही स्वीकारलं? काय तुमची संमिश्र भावना होती? 4 चौघीसाठी जेव्हा चंद्रकांत कुलकर्णींनी विचारलं मला, तेव्हा मी हो असं इमिजिएटली सांगितलं, कारण 4 चौघीचं इतकं नाव ऐकलं होतं मी. पण अनफॉर्च्युनेटली मी त्यावेळेस ते नाटक पाहिलं नव्हतं, फक्त ऐकलं, खूप ऐकलं होतं त्या नाटकाबद्दल, पाहिलं नव्हतं. आणि त्याच्यामधली म्हणजे फक्त वंदनाची भूमिका आणि वंदनाचा तो एक 20 मिनिटाचा फोन जो आहे नवऱ्याशी, तर त्याच्याबद्दल ऐकलं होतं. आणि बाकी कोणाचं तसं नाव, फक्त दीपाजींनी काम केलं होतं, दीपाजींनी काम केलं होतं, असावरीने काम केलं होतं, प्रतीक्षाने काम केलं होतं, एवढंच ऐकलं होतं. पण कोणाचं कॅरेक्टर बद्दल असं फक्त वंदनाचंच ऐकलं होतं. त्यामुळे मला नक्की माहिती नव्हतं की काय असेल, पण नाटक खूप छान आहे हे मला माहित होतं, त्यामुळे मी हो म्हणून सांगितलं. तर दडपण असं म्हटलं तरी 30 वर्षापूर्वीचं आहे ते. आणि माझ्या मते मी नटसम्राटमध्ये सुद्धा काम केलं होतं, नंतर एकच प्याला सुद्धा आम्ही डॉक्टरांच्या बरोबर, म्हणजे डॉक्टर लागूंनी एकच प्याला सुद्धा विदाऊट गाणी असं केलं होतं एकदा, तर त्याच्यात सुद्धा आम्ही होतो. त्यामुळे कंपॅरिझन होईल की नाही याची आम्हाला म्हणजे ती तेवढी काळजी केली नाही आम्ही, कारण नाटकच इतकं ते सशक्त आहे ना की कोणीही केलं तरी सुद्धा, आणि समजून केलं ते समजायला फार त्रास होईल नाटकाचा, पण ते समजून केलं तर त्याच्यासारखं नाटक म्हणजे फारच छान होतो तो प्रयोग. आणि आम्ही सगळ्याच जणी मन लावून करतो. की मन लावून करण्याबाबतीत त्या जेव्हा ॲज अ जज म्हणून त्या आमच्या सेटवर किचनमध्ये असायच्या, तर पूर्णपणे त्यातच रमायच्या. आणि म्हणजे आपल्या कामात एवढ्या मोठ्या लेवलवर असताना सुद्धा जेव्हा त्या किचनवर यायच्या, किचनमध्ये म्हणजे आमच्या त्या कुकरी शोमध्ये यायच्या, तर तेव्हा एखादा निर्णय घ्यायची वेळ आली तर त्या मला म्हणायच्या नाही, हा तुमचा फोर्टे आहे, तुम्ही बघा, मी तुम्हाला समर्थन करेन, हा तुमचा मोठेपणा. आणि म्हणूनच आमचं जमतं. ते प्रवास आम्ही सोबत केले, दौरे सोबत केले, तेव्हाच्या गमती खूप वेगळ्या आहेत, म्हणजे खूप मजा आलेली आहे. म्हणजे प्रत्येक कुठल्या तरी गावात कुठं तरी एखादं ठिकाण असतं खाण्याचं, मग त्यांना म्हटलं पहिले नाही म्हणतात त्या, आणि मग चल बघून घेऊ ना, थोडंसं जवळ आलोच आहे तर काय मिळतं तिथे, असा हा त्यांचा स्वभाव आहे. आणि शौकीन खाण्याच्या. मालिका पण तुम्ही खूप केल्या, मालिका तुमच्या गाजलेल्याच आहे. मला एक सामान्य रंगकर्मी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल. आपण नाटकात साधारणतः एक लाऊड प्रकारचा अभिनय असतो आणि मालिका आणि चित्रपटांमध्ये थोडा वेगळा, तर तुम्हाला अभिनय शैलीमध्ये बदल करावा लागतो का मालिका आणि चित्रपट करताना? शैलीमध्ये नाही म्हणता येणार, पण त्याचं भान ठेवायला लागतं, माध्यमाचं भान. कारण जसं आता भाषणात सुद्धा सांगितलं की क्लोजअप असतात, आणखीन 2 शॉट्स असतात, मिड असतो, लॉंग असतो. लॉंग शॉटमध्ये काय, क्लोजअपमध्ये काय, कारण गंमत अशी होते की तुम्हाला सिनेमामध्ये तुमचं काम एडिट किंवा आपण म्हणतो ना काढून टाकायची सुद्धा शक्यता असते.
त्यामुळे तिथे तुम्हाला मी कधी केलं तर ते लोकांच्या लक्षात येईल हा सुद्धा त्याच्यात विचार असतो. म्हणजे आता तुमचा क्लोजअप लागलाय समजा आणि माझ्या रिॲक्शन्स आहेत, तर त्या रिॲक्शन्स एडिटरनी टाकल्या पाहिजेत, तरच माझ्या रिॲक्शन्सना अर्थ आहे. अगदी बरोबर. त्या एडिटरनी कापून टाकल्याचं मग काहीच अर्थ नाही. मी किती चांगला अभिनय केला तरी सुद्धा हे नाही. त्यामुळे त्या येणार आहेत का रिॲक्शन्स, किंवा ते डायरेक्टरच्या लक्षात आलं पाहिजे की यांनी दिलेली रिॲक्शन ही महत्वाची आहे, किंवा डायरेक्टरने सांगितलं की हा नाही हे ठीक आहे म्हणजे, तर तेवढं ठीकच आहे. अच्छा. खरं ऍक्शन पेक्षा रिॲक्शन जास्त महत्वाचे असतात, पण ते तुमच्या एडिट व्हायच्या सुद्धा शक्यता असते. अच्छा अच्छा. तर असं सुद्धा होऊ शकतं. टेलिव्हिजन मध्ये आम्हाला अगदी ऐन वेळेला सीन्स मिळतात, आम्हाला माहिती पण नसतात सीन्स. म्हणजे सकाळी गेलो आम्ही मेकअप करत असताना मेकअप झाला आता तरी सीन दे असं म्हणायची पाळी असते आमची. तुम्ही एवढे ऐन वेळेला मिळतात. इतकं म्हणजे जसं आपण नाटकामध्ये तालमी करतो, पाठांतर होतं, मग इतका हे मलाही माहिती आहे की खूप वेळेवर सीन लिहिल्या जातात. कसं काय तुम्ही इतकं लिहिलंय? आपली सगळ्याच यांना सलाम माझ्या कलाकारांना मालिकेच्या, की कसं करता? बोलून बोलून एक 4-5 वेळा बोलायला तर लागतच एकमेकांच्या बरोबर, आणि मग तिथे थोडंसं कट थोडंसं की बदललं तर चालतं का वाक्य ते सीन करताना? इट डिपेंड्स. म्हणजे कोणी काय कसं लिहिलेलं आहे ते आम्हाला असं कळतं की हा सीन मधुगंधांनी लिहिलेला आहे. नाही हा नक्की हे नक्की नाही हा मधुगंधाचं, हे काय लिहिलेलं आहे असं सुद्धा होतं आमचं. मग तसं झाल्यानंतर मग थोडंसं आम्ही चेंज करू शकतो आणि मग त्यांना डायरेक्टरना, पण ते डायरेक्टरना विचारून की आम्ही असं असं करतोय हे चालेल ना. मग डायरेक्टरचे सुद्धा हात बांधलेले असतात, ते ईपीला विचारतात हे असं चालेल का. मग तिथून फोन जातो लेखकाला की असं असं चेंज करते. मी येणार आहे तुमच्याकडे, मला तेव्हाच लक्षात आलं होतं हा एक विषय मी बोलणार आहे. तुम्ही म्हणताय जे वेगवेगळे म्हणजे एक मालिका चालू झाली की ती भरकटते, ते आमच्याही लक्षात येतं. पण गंमत आहे हे विशेष सर्कल आहे आमच्याकडे, आणि त्याच्यावर सोल्युशन तेच आहे. 100 एपिसोडची मालिका, म्हणजे असं एका प्रेमाची गोष्ट का कुठली तरी मालिका होती, ती अशी 100 एपिसोड करून त्यांनी बंद केली. ती जास्त अशी क्रिस्पी होते का? क्रिस्पी होऊ शकते, कारण त्याचा एक विषय संपल्यानंतर ती मालिका बंद व्हायला पाहिजे, पण त्यांच्या त्या पैशाच्या गणितामध्ये, त्या TRPच्या गणितामध्ये ते बसत नाही. बरोबर, अगदी बरोबर. आणि हे जे भरकटणं आहे याला पूर्णपणे माझ्या मते जबाबदार चॅनल्स असतात. की चॅनलला माझंच एक उदाहरण आहे. डोर नावाची एक 10 वर्षापूर्वी झाली, त्याच्यानंतर मी हिंदी मालिका केली नाहीये, तेव्हा मी वैतागले होते. डोर नावाची एक मालिका ज्याच्यामध्ये एक कुटुंब आहे आणि त्यात 3 मुली आहेत आणि एक मुलगा, वडील नाही, असं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातली एक मुलगी माझ्या कुटुंबात येते सून म्हणून, आणि माझं कुटुंब म्हणजे धन्यवाद आहे. म्हणजे ती बाईचा पहिलाच, म्हणजे माझा पहिलाच सीन असा होता की मी सफरचंद घ्यायला म्हणून त्या गाडीशी जाते. गाडीशी गेल्यानंतर 2 सफरचंद त्याला नकळत माझ्या आधी पिशवीत टाकते. मग त्याला पैसे देताना मी ऑलरेडी पैसे दिलेत म्हणून त्याला सांगते आणि त्याच्याचकडून सुट्टे घेऊन येते वगैरे, अशी जी माझी भूमिका होती. आणि तसं आमचं कुटुंब आहे, आणि त्याचे सीन्स लोकांना आवडायला लागले, आणि त्या मेन कुटुंबाचे सीन्स बाजूलाच राहिले आणि आमचे सीन्स वाढायला लागले. आणि म्हटलं असं कसं तुमच्या, म्हणजे हे चॅनलचं काम आहे. आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा चॅनलनी असं सांगितलं, आत्ताची गोष्ट, माझं एक बॉस माझी लाडाची नावाची एक चालू होती. त्याच्यामध्ये माझी जी सून आहे जिला मी ऍक्सेप्ट करत नाही, तर ती आणि तिची काकू, अशा काकू एक काहीतरी सुनेबद्दल सांगत असते आणि सून काकूबद्दल सांगत असते. मग दोघींना समोरासमोर बसवून मला निवाडा करायचा असतो की कोण बोलतंय, खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये त्या सुनेला एक फोन येतो, तिला बाहेर बोलावलं जातं आणि या काकूच्याच पार्टीचा एक हा गेम असतो की तिच्या मावशीला किडनॅप केलंय म्हणून.
ती बाहेर जाते, किडनॅप झालेली आहे मावशी, आणि त्या मावशीला वाचवण्यासाठी म्हणून आतमध्ये येऊन ती म्हणते हो काकू म्हणते ते बरोबर आहे, ती ॲक्सेप्ट करते मी खोटी आहे म्हणून. हा असा साधारण सीन होता. पहिला सीन झाला आमचा, ती बाहेर जाईपर्यंत झाला सीन. तर पुढचा, कारण मोठा होता म्हणून पुढचा सीन दुसऱ्या दिवशी करायचा. दुसऱ्या दिवशी आले आणि ती अशी सडनली नटलेली, कर्ल्स वगैरे केलेले, डोळे केलेले. म्हटलं अगं, म्हणजे हिरोईन आमची, म्हटलं हे काय केलेस तू? आपला पुढचाच सीन आहे ना का तुझा कुठला तरी दुसरा आहे? नाही रोहिणी ते तोच सीन करतोय. म्हटलं या असा चॅनलने सांगितलंय ग्लॅमरस दिसायला पाहिजे. अगं म्हटलं ग्लॅमरस दिसायला पाहिजे, पुढच्या सीन पासून दिस की तू. म्हटलं तू मग हिला नाही बोललीस, मनवा नाही. म्हटलं मनवाला नाही बोललीस. झालं त्यांच्याशी बोलणं, त्यांनी हात टेकले. म्हणजे चॅनल कडून असं आलं की आजपासून ही मुलगी ग्लॅमरस दिसली पाहिजे. म्हटलं सीन मध्ये तिची मावशी किडनॅप झाली आहे, ती कर्ल्स करून येईल का आतमध्ये येताना? नाही, ती ग्लॅमरस दिसली पाहिजे. त्या दिवसापासून ती ग्लॅमर. म्हटलं ही काय सिरियल जास्त आता चालत नाही. आम्हाला ते समजतं काय खरं नाहीये म्हणून. म्हणजे बरोबर आहे, तुम्ही जसं म्हणाल्या की मी खरं बुद्धी गहाण ठेवूनच ते मालिका बघाव्या लागतात कधी कधी, पण या लोकांचा काहीच इलाज नसतो. प्रोड्युसरचा सुद्धा त्याच्यामध्ये पैशाचा स्टेक तर असतोच, प्रोड्युसरचा सुद्धा असतो, मग कलाकार सुद्धा हतबल असतात की नाही चॅनलने असं हे केलंय, मग सडनली चॅनल सांगतात की नाही त्या ह्याला बदला. असं सुद्धा कधी कधी होतं की त्या ऍक्टरला बदला. मग काय करणार, कारण चॅनल्सची आपली गणितं असतात. पण म्हणजे हे महा एपिसोड वगैरे तुम्ही पाहता, आता जरा तरी बरे झाले, नाहीतर महा एपिसोड मध्ये आईल आता आमचे 2 एपिसोड गेले ना, असं प्रोड्युसरचं होतं. कारण तो कंटेंट त्याचा 2 एपिसोडचा असतो, तो एका एपिसोड मध्ये रविवारी त्याला दाखवायला लागतो. पण त्याची गणितं पण चेंज होतात ना. अगदी बरोबर आहे. सगळीच म्हणजे एक तंगड्या असं म्हणायला ऐकण्यासारख्या वेगवेगळ्या म्हणजे कॉफी पिऊन रोहिणीताईंचा घसा जरा गरम झाला की चांदे सरांची इच्छा आपण पूर्ण करू, जे रोहिणीताई करतील. त्यांनी जसं तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजरातीमध्ये खूप काम केले. तर चांदे सरांची इच्छेकरता एखादं कुठलंही साऊथ इंडियन याच्यातला तुम्हाला जो डायलॉग येत असेल तो आम्हाला. साऊथ इंडियन ज्या सगळ्या लँग्वेजेस आहेत, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि तेलुगूमध्ये जास्त काम केलंय मी. 15-16 फिल्म्स झाले असतील. मल्याळममध्ये 2च फिल्म्स झाल्या आहेत माझ्या, कन्नडमध्ये 2 झाल्या आहेत. त्याच्यापैकी एक घर नावाची एक होती, मने, नसिरुद्दीन शाह, दीप्ती नवल आणि मी होतो त्याच्यामध्ये, ते एक. आणि तामिळमध्ये 2-3 झाले आहेत तामिळमध्ये फिल्म्स पैकी. एक हिंदी आणि तामिळ अशी डेव्हिड नावाची फिल्म आली होती, त्याच्यामध्ये या फिल्म्स केल्यात. आता फिल्म करताना त्याच्यामध्ये 4 सेंटेन्स मला एका वेळी पाठ करायला लागायची. तेव्हा असे घडाघड डायलॉग मला पाठ करायला नव्हते लागले. मला गुजराती बऱ्यापैकी समजते आता, तरी सुद्धा अजून खूप जाडी जे शब्द असतात ते मला नाही समजत. पण डे टू डे मी गुजराती बोलू शकते. इंग्लिशमध्ये तर फिल्म केलेली आहे, इंग्लिशमध्ये नाटक पण छोटंसं नाटक केलं, मराठीमध्ये केलं आहे, हिंदीमध्ये केली आहे, उर्दूमध्ये केली आहेत नाटकं. तर काही मला आठवत आहेत, 1-2 डायलॉग्सच आठवत आहेत. एक तेलुगूमध्ये एक डायलॉग आहे, భూమి గుండ్రంగా ఉంటుందట, అమెరికా సరిగ్గా అవతల వైపు ఉందంట, ఎప్పుడు మన నెత్తి మీద వాడి వాడి నెత్తి మీద మనమున్న. ఏం చేస్తావా? భూమి మాహితి, భూమి గుండ్రంగా ఉంటుందట, గుండ్రంగా ఉంటుందట, భూమి గోలే, అమెరికా సరిగ్గా అవతల వైపు ఉందంట, అవతల అమెరికా అవతల వైపు ఉందంట म्हणजे आहे. ఇప్పుడు మన నెత్తి మీద వాడి म्हणजे
आपण त्यांच्या डोक्यावर आणि ते आपल्या डोक्यावर. काय करणार असं, कारण त्यांची नात जी असते ती अमेरिकेहून येते. ॲक्च्युली मुलगा भांडून गेलेला असतो, त्याची मुलगी अमेरिकेहून परत येते, कारण त्या मुलाचा आणखीन सुनेचा अपघात झालेला असतो आणि ते गेलेले असतात. सो शी कम्स बॅक आणि त्या मुलाची मुलगी, त्यामुळे ते आजोबा ॲक्सेप्ट करत नाहीत तिला आधी, ते आजी ॲक्सेप्ट करते आणि मग त्याच्यावरून ती संबंध स्टोरी आहे की ती हाऊ शी विन्स हिम ओव्हर. तुम्हाला लक्षात आहे अजून ते? हो. आणि मल्याळममध्ये आणखीन एक डायलॉग आहे, സ്വന്തമായി ബുദ്ധിമുട്ടി കാശുണ്ടാക്കു പോലെ അതിന്റെ വലിയ അറിയൂ. सिंपल याचा अर्थ स्वतः पैसे कमावल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. आपण शेवटाकडे येतोय, त्याच्या आधी तुम्ही कॉफी प्या ना. मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर एका शब्दात उत्तर द्याल. सोपे सोपे प्रश्न आहे, पण त्याच्या आधी मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की यांना अनेक पुरस्कार मिळाले, ते सगळ्यांना माहिती आहे. आता मी त्याचा कुठेच उल्लेख करत नाही. म्हणजे अमिताभ बच्चन पासून सिनेमांमध्ये कामं केली आहे. मला एक जाणून घ्यायचं आहे की विशेषतः हिंदी चित्रपटातले जे दिग्गज आहेत, तुमच्यासारखे मराठीतले दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना कसा तुम्हाला ते प्रतिसाद देतात हो? म्हणजे तुमच्याविषयी त्यांना आदर खूप असतो, कारण अमिताभ बच्चन ग्रेट आहे, पण आमच्या मराठी याच्यात रोहिणीताई तितक्याच ग्रेट आहे ना. तर असंच काय को ऍक्टर्स बद्दल सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्यांचंच मी पाहिलेलं आहे. पण नाटकामधले मराठीमधले जे कलाकार जातात त्यांचं असं खूपदा ऐकलंय की बापरे, की त्यांना खूप म्हणजे आदर वाटतो वगैरे. नाटकाबद्दल म्हणजे नाटकामधून आलेत ह्याच्याबद्दल त्यांना असतंच थोडंसं की हा नाटक में से आए हैं, कधी कधी नाटक में से आए हे पण असतं. असं पण असतं. काय झालंय थिएटर म्हणजे आम्ही असं म्हटलं की मला 2 वाजता जायचंय, माझा 4चा प्रयोग आहे, 4 बजे नाटक के लिए जा रहे हैं. अच्छा, म्हणजे सुरुवातीला तर नाटकाचा दौरा असेल आणि शूट मध्ये मी नाही म्हणून सांगितलं की मी नाटकाच्या दौऱ्यावर जाणार आहे. क्या माझी सेक्रेटरी सुद्धा कधी कधी क्या रोहिणी जी नाटक में क्या मिलता है आपको नहीं पता चलेगा, आप कन्विंस कर लो उनको इसीलिए आपको रखा है असं म्हणायची मी. आणि आदर म्हणाल किंवा तुम्ही एक तो रिस्पेक्ट की तो आहे, आणि तो माझ्या आधीच्या सगळ्या मुलांच्या मध्ये, माझ्या मुलांच्या मध्ये म्हणजे धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन या सगळ्यांच्या मध्ये मी तो पाहिलाय. तो आदर आहे सगळ्यांना. आता आपण एक एक परीक्षा, थोडक्यात परीक्षा नागपूरकरांकडनं रोहिणीताईंची घेतोय. एका शब्दात उत्तर द्यायचं, दुसरा शब्द नाही चालायचा. आणि हे जे तुमचं मत आहे हे व्यक्तिगत आहे, तुमच्या कुठेही माध्यमावर किंवा प्रसिद्धीवर काहीही होणार नाही. आम्हाला जाणून घ्यायचंय, बस एवढंच. अगदी कॉमन प्रश्न पहिला विचारणारच आहे. नाटक, चित्रपट, मालिका, कोणतं माध्यम आवडतं? नाटक. फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री अर्थमध्ये मिळालं, अग्निपथ आहे, नंतर पार्टीमध्ये मिळालं. हे ती तुम्हाला सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाले. यातली तुम्हाला भावलेली भूमिका कोणती? म्हणजे अर्थ, अग्निपथ आणि पार्टी. एकच शब्द, दुसरा अलाउडच नाही. अवघड आहे, कारण तिन्ही वेगवेगळ्या, हो बरोबर आहे, मान्य आहे, कम्प्लिटली वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत. पण मला पार्टी म्हणजे महेश एलकुंचवारनी लेखक गोविंद नेलानी. अच्छा, मग डायरेक्टर गोविंद नेलानी. आता 2 मालिका रोहिणीताईंच्या खूप गाजल्या, 4 दिवस सासूचे आणि होणारं सोनमी आदरची. तुम्हाला कोणती मालिका आवडली? 4 दिवस. 4 दिवस. 2 नाटकापैकी कोणतं नाटक आणि कोणती भूमिका
चांगुला आणि चार चौघी. नाटक कोणतं आवडलं आणि भूमिका कोणती आवडली? हा, दोन्ही तसे कम्प्लिटली वेगवेगळे प्रकार आहेत. हो. मला चार चौघी आवडले जास्त. नाटक आणि भूमिका? नाही, नाटक चांगलं जास्त आवडतं. नाटक चांगलं. भूमिका ही आवडली जास्त. वा. आता गांधी चित्रपटात जेव्हा कस्तुरबाच्या भूमिकेकरता आपल्याला पुरस्कार मिळाला तेव्हा सगळ्यात प्रथम कोणाची आठवण तुम्हाला झाली? अलकाजी, जयदेवजी की तुमचे बाबा? अलकाजी. वा. खरं गुरुंमुळे आज आहे. आवडता दिग्दर्शक जयदेवजी की चंद्रकांत कुलकर्णी? जयदेवजी. आवडता सिने दिग्दर्शक? मी चॉईस नाही दिलाय, तुम्ही कुठले सिने चित्रपटात कुठले म्हणजे मराठी हिंदी तुम्हाला जो कुठला आवडेल तो? गोविंद नेलाने. वा. शेक्सपियरचं कोणतं नाटक करायला तुम्हाला आवडेल? ते राहिलंय तुमचं करायचं? मॅकबेथ. मॅकबेथ. वा. दोन कॉमन गोष्टी मला अशा उगीच सांगते, माझ्याबद्दल काही सांगायचं हे नाही. सांगुळा यांनी जे केलं ते मी पण माझ्या परीक्षेकरता सांगुळा केलं होतं आणि लेडी मॅकबेथ पण दुसऱ्या मला ती होती अमेरिकन थिएटर तेव्हा लेडी मॅकबेथ पण केलं होतं. फावल्या वेळात कुकिंग करायला आवडतं की तुमच्या खास 6 मैत्रिणींबरोबर गप्पा मारायला आवडतं? कळलं असतील ना 6 मैत्रिणी कोण सांगतील त्याच? सासवा. कोणाला सोनवी मधल्या 6 त्यांच्या खास मैत्रिणी. तर कुकिंग आवडेल की त्यांच्याबरोबर गप्पा मारायला? खरं गप्पा मारायला मला आवडेल जास्त. गप्पा मारायला कुकिंग एकटीनेच करायचं असतं ना, त्यामुळे विष्णू बाजूलाच बसले. आता ऍक्च्युली मी कुक करते तो त्यांचा कधी कधी पहिला प्रयोग त्यांच्यावरच असतो. अच्छा, मैत्रिणी मी हा पदार्थ शिकले बरं का, मी करून आणते, मी हा केक माझा रम केक करून आणते असं म्हणून. आता शेवटचा प्रश्न की पुढचा जन्म कुठला आवडेल? नाट्य चित्रपट कलाकार की नृत्यांगना? नाट्य चित्रपट. वा. खूप छान. तुम्ही इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या की माझ्यावरचे दडपण होतं की ते कसं काय होईल. पहिले दुपारी 1 ते 3 या वेळात मलाही अभ्यास करावा लागला आणि रोहिणीताईंसारख्या इतक्या मोकळेपणाने गप्पा मारल्या की कुठल्या कुठे दडपण गेलं. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद. विष्णूजींचे वेगळे आभार, कारण विष्णूजींमुळे रोहिणीताई आम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्या दोघांचेही आभार. आम्ही नागपूरकर असं एके करतो की पुनरागमनायच, पुन्हा या नागपूरला, या पद्मगंधा प्रतिष्ठानात या. आणि तुमच्यामुळे आम्हाला सुमित्राताईंचं भाषण ऐकायला मिळालंय. मला लहानपणी माझे वडील एक नागपूरच्या प्रेक्षकांची गंमत सांगायचे की रोहिणी, तुला माहिती आहे का नागपूरचा प्रेक्षक असा आहे की त्याला नाटक आवडलं तर ठीक आहे, आणि तेव्हा अशा बांधलेल्या खुर्च्या नव्हत्या, तेव्हा खुर्च्या टाकल्या जायच्या. नाटक नाही आवडलं की अशी खुर्ची फिरवायची, असे गप्पा मारायला सुरुवात करायची. असं नागपूरच्या प्रेक्षकांचं झालं तर तुझं काही खरं नाही नागपूरला गेले. आवडलं तर डोक्यावर घेतात, नाही आवडलं तर तितकंच तोंडावर सांगतात की नाही आवडलं. म्हणजे आता या बांधील चेअर्स आहेत म्हणून मी वाचले असेल. खूप खूप धन्यवाद रसिको. वेळेवर झालेला बदल सगळ्यांना तुम्हाला आवडला असेल असं गृहीत धरतो. असंच प्रेम करा. पुढच्या महिन्यात पुन्हा 2 मोठे कार्यक्रम आहेत. 26 आणि 27 फेब्रुवारीला त्याचं येईलच आपल्याला आमंत्रण. त्याही कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या. मराठी राजभाषा दिन त्याचे कार्यक्रम आहेत आणि आपल्या सगळ्यांचे आभार नाही मानत, तुम्ही सगळे आपलेच आहात. असंच पद्मगंधावर प्रेम करा. नमस्कार.